यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनाय मृत्युर्मोक्षीयमामृता ॐ शान्ति शान्ति शान्तिः. दोन्ही हातांची तळव आपल्याला दोन्ही हात जोडून घ्यायचे, नमस्कार स्थितीत यायचे. पाठमान सरळ असेल, डोळे अलगद बंद असतील. पूर्ण लक्ष आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित करायचंय आणि या मंत्राचा अर्थ असा की हे त्रिनेत्रधारी महादेवा, तू ज्याप्रमाणे या सर्व सृष्टीचं पालन करतो तसंच आमचं देखील कर. आज श्रावण याचा पहिला दिवस, तो या दिवशी आपण ही प्रार्थना करूया की हे त्रिनेत्रधारी, जसं तुम्ही पूर्ण आपल्या सृष्टीची देखभाल करता तशीच तुम्ही आमची देखील करा. जसं एखादं फळ झाडावरून अलगदपणे ते पडतं त्याप्रमाणे आम्हाला मृत्यू आणि जन्म या दोन्हींच्या बंधनातून मुक्त करा. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे नाभीपर्यंत आणि हळूवारपणे श्वास बाहेर टाकायचा आहे. दोन्ही हातांचं दर्शन करायचंय. अलगद पापणांवरती ठेवूयात. परत एकदा हातांचं दर्शन. पूर्ण आपल्या चेहऱ्यावरती पूर्ण फेस आपल्याला आपल्या हाताच्या उंजळीमध्ये घ्यायचा आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे नाभीपर्यंत. हळूवारपणे दोन्ही हात क्रॉस करत पूर्ण शरीरावरतून हात फिरवून घ्यायचा. एक दीर्घ श्वास नाभीपर्यंत, पाठमान सरळ. श्वास घेत हळूवारपणे आपल्याला छताकडे बघायचंय. पोझिशन होल्ड करायचे 5 काउंट. 1 2 3 4 5. रिलॅक्स. श्वास सोडत हळूवारपणे हनुवटी कंठकुपाला लावायची आहे. ज्यांना मानदुखीचा त्रास असेल त्यांनी समोर वाकायचं नाहीये. पोझिशन होल्ड करूयात. 1 2 3 4 5. रिलॅक्स. हळूवारपणे उजवीकडे बघायचे आपल्याला. जास्तीत जास्त मान उजवीकडे फिरवायची. पोझिशन होल्ड. 1 2 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास नाभीपर्यंत. श्वास सोडत हळूवारपणे आपल्याला डावीकडे जायचे. पोझिशन होल्ड करायची आहे. 1 2 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास नाभीपर्यंत. श्वास सोडत हळूवारपणे हनुवटी कंठकुपाला लावायची आहे आणि डावीकडून हळूवारपणे मान गोलाकार फिरवायला सुरुवात करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास नाभीपर्यंत. संथ श्वास आपण बाहेर टाकू. हळूवारपणे श्वास सोडत परत एकदा हनुवटी कंठकुपाला लावायची आहे आणि डावीकडून गोलाकार मान फिरवायला सुरुवात करायची आहे. हळूवारपणे प्रकार करायचा आहे. कुठलीही इजा आपल्या मानेला होणार नाही याची काळजी घे. 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. पूर्ण मानेचं स्टिफनेस आपलं कमी होणार आहे. आपला मेंटल स्ट्रेस जो आहे त्यामध्ये आपल्याला या प्रकाराने रिलीफ मिळणार आहे. हळूवारपणे आपल्याला काय करायचंय, खांदे वरती उचलायचे आणि रिलॅक्स सोडायचे. 10 काउंट करूयात. चला स्टार्ट. 1 2 3 4
5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. या स्थितीतून आपल्याला उजवा हात पूर्णपणे स्ट्रेट करायचा आहे शोल्डर लेंथला आणि डावा हात आपल्या जो हात आपण स्ट्रेट केलाय त्याच गुडघ्यावरती हात ठेवायचा आहे आणि जो हात आपण शोल्डर लेंथला केलाय त्याला मागे घेऊन जायचं. शक्य तेवढं मागे जायचंय. जास्तीत जास्त आपल्या कमरेमध्ये आपल्याला ताण जाणवेल. पोझिशन होल्ड करायची आहे. 10 काउंट्स. जेवढं आपण करू शकतोय त्यापेक्षा थोडस जास्त आपल्याला करायचा प्रयत्न करायचा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. दीर्घ श्वास नाभीपर्यंत हळूवारपणे पूर्ण श्वास आपल्याला बाहेर टाकायचा. हाच प्रकार विरुद्ध बाजूने करायचा आहे. उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवायचा आहे आणि डावा हात पूर्णपणे बॅक जाईल आणि अप्पर बॉडी पूर्ण ट्विस्ट करायची आपल्याला. पोझिशन होल्ड करायची आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. रिया और पीछे जाओ. पीछे वाला हाथ पीछे लेके जाओ और ओके. अभी स्ट्रेस आया होगा. होल्ड करेंगे. 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. दीर्घ श्वास नाभीपर्यंत हळूवारपणे आपल्याला उजवा पाय नितंबाखाली डावा पाय नितंबाखाली. वज्रासनात आपल्याला यायचंय. कल्याणी तुझा व्हिडिओ चालू कर म्हणजे मला तुझं पोस्टर कळेल जर तू करत असशील तर. चला. या स्थितीतून आपल्याला आपल्या एल्बोज इतकं अंतर घ्यायचंय आणि मार्जरासनात यायचंय. पिरियड्स मध्ये देखील आपण हा प्रकार करू शकतो. आपल्याला जास्तीत जास्त रिलीफ याच्यामुळे मिळतो पिरियड्स मध्ये. चला. तुला काय करायचंय श्वास घे. पूर्णपणे छताकडे बघायचंय आणि श्वास सोडत हनुवटी पूर्णपणे कंठकुपाला लावायची. ज्यावेळेस आपण खाली जातोय त्यावेळेस आपला स्पायनल कॉर्ड हा वरच्या दिशेने गोलाकार होणार आणि जेव्हा आपण वरती बघतोय छताकडे तेव्हा खालच्या दिशेने कर्व होणार. पूर्णपणे आपल्याला लक्ष आपल्या स्पायनल कॉर्ड कडे केंद्रित करत हळूवारपणे खाली वाकायचंय. हनुवटीला आपल्या छातीला टच करायचं. कंठकुपाळावर टच करायचं. पोझिशन होल्ड. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. श्वास घेत हळूवारपणे वरती बघायचंय. पूर्णपणे पाठीचा कणा वरच्या दिशेला कर्व होईल आपला. पोझिशन होल्ड करायची आहे. 1, 2, 3, 4, 5. हळूवारपणे श्वास सोडत परत एकदा खाली जाणार आहोत. हनुवटी कंठकुपाला टच करायची. पोझिशन होल्ड. 5 काउंट्स. 1, 2, 3, 4, 5. श्वास घेत परत एकदा वरती जायचंय. छताकडे बघायचंय. पोझिशन होल्ड. 1, 2, 3, 4, 5. हळूवारपणे आपल्याला रिपिटेशन मध्ये हा प्रकार करायचा. श्वास सोडत पूर्णपणे खाली येणार आहोत. श्वास घेत पूर्णपणे वरती जायचं. चला. 10 काउंट. खाली जातोय तेव्हा 1 काउंट आपण करणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. हळूवारपणे वज्रासनात आपल्याला यायचंय. या स्थितीतून आपल्याला दोन्ही हात लॉक करायचे या पद्धतीने. दोन्ही हात लॉक करायचे आणि पूर्णपणे वरती घेऊन जायचे आपल्याला हात या पद्धतीने आणि परत वापस येणार. चला स्टार्ट करूया. 1, 2, 3, 4. उठायचं नाहीये, उठायचं नाहीये. बसलेलोच आहे आपण. वज्रासनातून हा प्रकार करायचा आहे आपल्याला. फक्त हात वरती न्यायचे. पूर्णपणे छाती एक्सपांड होईल. कमरेत थोडासा समोर जाईल.
पूर्णपणे असं करायचं नाही आपल्याला, फक्त बस एका ठिकाणाहून फक्त हात मागे घेऊन जायचे, परत वापस आणायचे. चला स्टार्ट करूया. 1 2 3 4 5. दोनों हाथ लॉक करना है रिया, इस तरह से लॉक करेंगे हाथों को. 5 6 7 8 9 10 11 12. पूर्ण शोल्डरवरचं फॅट कमी होण्यास आपल्याला या प्रकाराने मदत होणार आहे. जे आपलं बॉडीमध्ये स्टिफनेस असतं, आपलं शोल्डर पेन आपल्याला कधी कधी होत असतं, त्यामध्ये आपल्याला याचा फायदा होणार आहे. कंटिन्यू करायचंय रिलॅक्स होण्यापर्यंत. अजून 10 काउंट. 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. होल्ड करायची पोझिशन, जास्तीत जास्त मागे जाण्याचा प्रयत्न करायचा. होल्ड 10 काउंट्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. हळुवारपणे पूर्वस्थितीत आपल्याला यायचंय. या स्थितीतून आपल्याला स्टँडिंग पोझिशन घ्यायची आहे. आपल्या मॅट वरती उभं राहायचे. काय करायचं आपल्याला, ताडासनामध्ये यायचंय. दोन्ही हात श्वास घेत हळुवारपणे वरती न्यायचे. दोन्ही हात लॉक करायचे आणि या पद्धतीने आपल्याला हात वरती कोणीतरी खेचतंय या प्रकारात आपल्याला हात वरती न्यायचे. पोझिशन त्याच ठिकाणी 10 काउंट होल्ड करूयात. पाय आपले स्ट्रेट ठेवलेले असणार आहेत पूर्णपणे जमिनीवरती. पोझिशन होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. हळुवारपणे हात जागेवरती आणायचे. परत एकदा हाच प्रकार आवृत्ती स्वरूपात आपल्याला करायचा आहे. पण यावेळेस आपण काय करणार आहोत, आपल्याला पाय पण वरती उचलायचे. श्वास घे, दोन्ही हात स्ट्रेट वरती, दोन्ही हात लॉक करायचे आणि कुणीतरी आपल्याला छताकडे ओढतंय या प्रकारात पूर्ण बॉडी आपली स्ट्रेच करायची वरती आणि हळुवारपणे आपल्याला पायाच्या रोहिणी पाठीवरती यायचंय. पोझिशन होल्ड करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत हळुवारपणे पूर्वस्थिती. पूर्णपणे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ची पॉवर या प्रकाराने वाढेल. परत एकदा हाच प्रकार आवृत्ती स्वरूपात. चला स्टार्ट करूया. श्वास घे, दोन्ही हात वरती न्यायचे, लॉक करायचे, छताकडे न्यायचे पूर्णपणे. दोन्ही पाय जमिनीवरती टेकलेले असतील. अश्विनी पाय वरती उचलायचे नाहीये आणि ट्विस्ट करायचे आपल्याला डावीकडे. होल्ड करूयात 5 काउंट्स. 5 4 3 2 1. पूर्वस्थितीत यायचे. हळुवारपणे उजवीकडे जाणार आहोत. होल्ड 1 2 3 4 5. रिलॅक्स. या स्थितीतून आपल्याला वृक्षासन करायचंय. उजवा पाय उचलायचा आहे, पूर्णपणे आपल्या मांडीवरती ठेवायचा आहे. या पेल्विक एरियाच्या जवळ आपल्याला पाय न्यायचा आहे. बॅलन्स करायचंय. हळुवारपणे दोन्ही हात नमस्कार स्थितीत कुठल्याही एका पॉइंटला आपल्याला बघत बॅलन्स करायचंय आणि होल्ड करायची पोझिशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. श्वास सोडत हळुवारपणे पूर्वस्थिती. हाच प्रकार विरुद्ध बाजूने करायचा आहे. डावा पाय आपल्या उजव्या मांडीवर ठेवून घ्यायचा आहे. श्वास घे, हळुवारपणे आपल्याला वृक्षासनात यायचं. आपली कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढेल याच्याने.
आपला जो फोकस आहे, फोकस आपला बऱ्याचशा गोष्टींमध्ये होत नाही, तर तो होण्यासाठी मदत होईल. आपल्या बॉडीवरती, आपल्या शरीरावरती आपलं कंट्रोल येईल. पोझिशन होल्ड अँड रिलॅक्स. या स्थितीतून दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचंय. त्रिकोणासन करणार आहोत. दोन्ही हात शोल्डर लेंथला, पायांमध्ये शक्य तेवढं अंतर. एकदा आपल्याला उजव्या पायाला टच करायचंय, एकदा डाव्या. चला कंटिन्यू करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास नाभीपर्यंत हळुवारपणे पूर्ण श्वास आपल्याला बाहेर टाकायचे. रिलॅक्स करायचंय, दीर्घ श्वसन करायचंय. डीप इनहेल करना है एंड धीरे से एक्सेल करना है. चलो फिर से सेकेंड राउंड के लिए रेडी होंगे. दोनों हाथों को शोल्डर लेंथ पे लेके जाना है, आगे झुकते हुए. एक बार राइट लेग को टच करना है, एक बार लेफ्ट को. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. अर्चना कॅमेरा चालू कर. पोझिशन होल्ड. रिलॅक्स. समस्थितीत यायचंय. दोन्ही हात, दोन्ही पाय आपले सरळ. ताई नेटवर्क इश्यू आहे, चालू नाही होते कॅमेरा. लेफ्ट कर आणि परत चालू कर. मी केव्हाचा प्रयत्न करते ताई, ते एकटं हे पण चालू जॉईन पण होत नव्हते. नेटवर्क प्रॉब्लेम येऊ लागलाय माझ्या याच्यावर. बघते मी कोशिश करून. या स्थितीतून आपल्याला काय करायचंय, डावा हात डाव्या पायावरती ठेवायचा आणि साइड बेंड करायचं. उजवा हात पूर्णपणे वरती जाईल. दोन्ही पाय गुडघ्यात वाकणार नाहीयेत. पोझिशन होल्ड करायची आहे. रिया क्या कर रहे हो? होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळुवारपणे हात आपल्याला जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा. टेकत असेल तर टेकवा. पाय आपले स्ट्रेट असणार आहे, गुडघ्यात वाकवायचे नाहीयेत. रिलॅक्स. रिलॅक्स. यायचंय वापस. हाच प्रकार विरुद्ध बाजूने आपल्याला करायचा आहे. उजवा हात उजव्या मांडीवर ठेवायचा आहे. हळुवारपणे खाली जाणार आहोत. पूर्णपणे पाय टच करायचंय. होल्ड करणार आहोत 10 काउंट्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आपल्याला हात आपला समोर ठेवायचा आहे. हातात पायाच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. पोझिशन होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळुवारपणे परत येणार आहोत. एक दीर्घ श्वास नाभीपर्यंत. या स्थितीतून आपल्याला मलासनात यायचंय. मलासनात यायचंय. पूर्णपणे दोन्ही पायांना बॅक साइड लोटण्याचा प्रयत्न करायचा. निशिका विदाउट वॉल सपोर्ट पण करून बघायचंय, बॅलन्स होतंय का. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला 10 काउंट. होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या स्थितीतून आपल्याला उजवा हात डाव्या पायावर टच करायचा आहे आणि डावा हात पूर्ण वरती, आपली नजर वरच्या हातावर असेल. फक्त 10 काउंट होल्ड करणार आहोत. पोझिशन 1 2 3. हात स्ट्रेट करना है रिया. हाथ स्ट्रेट ऊपर, ऊपर स्ट्रेट हाथ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलैक्स. अभी लेफ्ट हैंड को राइट लेग पे रखना है. राइट हैंड पूरा सीधा जाएगा ऊपर. ज्यादा से ज्यादा सीधा करने की कोशिश करना है. वेरी गुड.
ओके, चलो स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. हळूवारपणे आपल्याला श्वास सोडायचा आहे, खाली बसायचंय, दोन्ही पायांना आपल्याला लँड करायचंय जमिनीवर. फक्त 20 काउंट्स करणार आहोत. पूर्णपणे हात फिक्स करायचे व्यवस्थित बॅक साइड आणि पूर्ण खाली लँड करायचे दोन्ही पाय. डावा पाय पण आपल्या मॅटला चिटकेल आणि उजवा पाय पण. चला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. रिलॅक्स करायचंय. कम्फर्टेबल साठी मांडी घालायची आहे. दोन्ही पाय सरळ करून घेणार आहोत. पाठमांसह पश्चिमोत्तानासन आपल्याला करायचंय. जास्तीत जास्त आपल्या बॉडीची फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी आपल्याला हा प्रकार रोज करायचा आहे. काय करणार आहोत आपण? एकदा आपल्याला पायाला टच करायचंय, एकदा तळव्यांना आणि एकदा आपल्या टाचेला. असे 30-30 चे काउंट आपण कंप्लीट करणार. चला. श्वास घेत हळूवारपणे हात वरती, पूर्ण बॉडी स्ट्रेच. वरती कोणीतरी ओढतंय या प्रकारे. हळूवारपणे समोर वाकायचंय, पायाची बोटं टच करायची. फक्त पायाची बोटं. कमरेतून खाली वाकायचंय. निशिका कर्व नहीं करना है, ज्यादा से ज्यादा स्ट्रेट आगे जाने की कोशिश करनी है. जास्त आपल्याला मान खाली टच करायची आपल्या गुडघ्यांना. पोझिशन होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत हळूवारपणे पूर्वस्थित. ज्या स्थितीतून आसन ग्रहण केलं त्या स्थितीतून आपल्याला आसन सोडायचंय. परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे नाभीपर्यंत. यावेळेस हात आपल्याला पायाचे मध्य भाग पकडायचा है, बीच का भाग हमारे पैरों का. चलो. होल्ड. ज्यादा से ज्यादा हमारे फोरहेड को नीचे से लगाने की कोशिश करनी है. होल्ड करेंगे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत हळूवारपणे पूर्वस्थितीत यायचंय. एक दीर्घ श्वास नाभीपर्यंत. हळूवारपणे श्वास बाहेर टाकायचा आहे. लास्ट टाइम. परत एकदा दीर्घ श्वास घेणार आहोत. पूर्ण बॉडी स्ट्रेच वरती. हळूवारपणे समोर वाकायचे. पायाच्या टाचा पकडण्याची प्रयत्न करायचे. कमर से आगे झुकना है. टाचा मतलब टाच टाच ये एड़ी एड़ी को पकड़ना है. एड़ी को. अगर हम ज्यादा से ज्यादा स्ट्रेच करेंगे ना ऊपर, तब हमें कमर से आगे झुकना आएगा, नहीं तो फिर हम यहीं से ऐसे ही होंगे. बस ज्यादा से ज्यादा स्ट्रेच करना है और कमर से नीचे झुकना है. चलो. अपनी एड़ियों को पकड़ना है और ज्यादा से ज्यादा हमारे फोरहेड को नी से लगाने की कोशिश करनी है. पोजीशन होल्ड करेंगे. 20 काउंट्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. श्वास घेत हळूवारपणे पूर्वस्थितीत आपल्याला यायचंय. या स्थितीतून फक्त उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे, डावा पाय स्ट्रेट ठेवायचा आहे. जानु शीर्षासन आपण करणार आहोत. त्याआधी एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे नाभीपर्यंत आणि हळूवारपणे पूर्ण श्वास आपल्याला बाहेर टाकायचा. डावा पाय स्ट्रेट, उजवा पाय फोल्ड. दोन्ही हात श्वास घेत वरती न्यायचे. हळूवारपणे समोर वाकायचे. आपल्या पायाच्या गुडघ्याला आपली पूर्णपणे कपाळ टच झालं पाहिजे आणि हात आपल्याला पायांना पकडायचे. होल्ड करणार पोझिशन. जर आपले कपाळ गुडघ्याला टच होत नसेल
तर जेवढं आपल्याकडून होतंय तेवढं आपण होल्ड करायचंय. होल्ड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घे. हळूवारपणे पूर्वस्थितीत. रिलॅक्स. हाच प्रकार डाव्या साईडने करणार आहोत. दीर्घ श्वास घेत दोन्ही हात वरती. हळूवारपणे समोर वाकायचंय. आपलं कपाळ आपल्या गुडघ्याला टच करायचं किंवा जिथपर्यंत आपल्याला आपली फायनल पोझिशन ओळखायची आणि त्या ठिकाणी होल्ड करायचं. होल्ड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत हळूवारपणे पूर्वस्थितीत. या स्थितीतून आपल्याला परत एकदा दोन्ही पायांना स्ट्रेट करून घ्यायचे आणि दोन्ही हात लॉक करायचे. हात पूर्णपणे स्ट्रेट असतील. पूर्णपणे या पद्धतीने समोर जायचं आणि शक्य तेवढं मागे यायचं. 10 काउंट करणार आहोत फक्त. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Anti-clockwise. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स करायचंय. दोन्ही पायांना आपल्याला बद्ध कोणासनात आणायचंय. पाठमान सरळ. दोन्ही हात या पद्धतीने नमस्कार स्थितीत. पूर्णपणे दोन्ही पाय जोडायचे. आपल्याला बॅक जायचे. परत समोर येणार आहोत. पाय जमिनीला टच होतील. चला 20 काउंट्स करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. दोन्ही हाताने आपल्याला पायांना जमिनीकडे लोटायचंय. जास्तीत जास्त पोझिशन होल्ड करायची. 10 काउंट्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थोडंसं पायांमध्ये अंतर घ्यायचंय. पूर्णपणे आपलं कपाळ आपल्या गुडघ्यांना आपल्या पायांना टच करायचंय आणि परत यायचंय. 20 काउंट आपण हा प्रकार करणार आहोत. समोर जायचंय. पायांना टच करायचंय आणि वापस यायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. या स्थितीतून आपल्याला रिलॅक्स करायचंय. पाठीवरती झोपलेली स्थिती आपण घेणार आहोत. दोन्ही पाय सरळ. दोन्ही हात आपल्या शरीराच्या बाजूला. रिलॅक्स करायचंय. आलेला ताण पूर्णपणे आपल्याला कमी करण्याचा प्रयत्न करायचा. डीप इनहेल करेंगे.
एंड स्लोली एक्सेल करें। पूरा ध्यान हमारा श्वासों की तरफ। पैरों को स्ट्रेट रखना है, दोनों हाथों को हमारे शरीर के बाजू में रखना है। पूरा ध्यान हमारा श्वासों की तरफ। आपल्या शरीरात झालेला बदल आपल्याला जाणून घ्यायचा आहे। आपलं ब्लड सर्क्युलेशन जास्त फास्ट या वर्कआउटमुळे होत आहे। जास्त हार्टबीट्स आपले वाढले आहेत। रिलॅक्स। पण आपल्याला दोन्ही पायांना ऍट अ टाइम वरती उचलायचंय, कुठलाही सपोर्ट न घेता। पाय गुडघ्यात वाकणार नाहीयेत। पायांच्या बोटांची दिशा पूर्णपणे आपल्या चेहऱ्याकडे आहे। जास्तीत जास्त होल्ड करायचंय 20 काउंट्स। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। हळूवारपणे पोटावरती पाय घ्यायचे, दोन्ही हातांनी लॉक करायचे पायांना आणि स्विंग करायचे। एकदा उजवीकडे जाणार आहोत, एकदा डावीकडे। आपल्या पाठीला आपल्याला रिलॅक्सेशन द्यायचंय। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। हळूवारपणे ज्यांना मानदुखीचा त्रास नाहीये त्यांनी मान वरती उचलायची आहे, पोझिशन होल्ड करायची। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। श्वास सोडत मान जागेवरती आणि पाय जागेवरती। पाय फोल्ड असू द्या। हळूवारपणे आपल्याला आपला पोटाचा भाग वरती उचलायचा। हा प्रकार आपण पिरियड्स मध्ये देखील करू शकतो। पिरियड क्रॅम्प्स आपले याने कमी होतात। चला, पोझिशन होल्ड करायची आहे। सेतू बंधासनात आपल्याला यायचंय। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। रिलॅक्स। हळूवारपणे खाली जायचंय। एक दीर्घ श्वास घेणार आहोत नाभीपर्यंत आणि हळूवारपणे पूर्ण श्वास आपल्याला बाहेर टाकायचा। परत एकदा हाच प्रकार 20च्या काउंटिंग मध्ये आपल्याला होल्ड करत करायचा आहे। दोन्ही हात आपल्या टाचेजवळ ठेवणार आहोत। दोनों हाथों को एड़ी से टच करना है या फिर वहां पे हाथ प्लेस करना है अच्छे से। धीरे से हमें पूरा कमर ऊपर उठाना है। देखो, अगर अच्छे से हम कर रहे हैं तो पूरा जालंधर बंध हमारा यहाँ पे लग रहा है। होल्ड करेंगे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। रिलॅक्स। रिलॅक्स करायचंय। हळूवारपणे आपल्याला 10 काउंट करणार आहोत। पूर्णपणे वरती उचलायचंय पोट आणि परत खाली ठेवायचं। चला स्टार्ट करूया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। रिलॅक्स। दोन्ही पाय आपल्याला सरळ करून घ्यायचे। एक दीर्घ श्वास नाभीपर्यंत। हळूवारपणे आपल्याला काय करायचंय, उजवा पाय साईडला न्यायचा आहे। शक्य तेवढा फक्त उजवा पाय आपल्याला साईडला न्यायचा आहे आणि होल्ड करायचंय। फक्त आपला उजवा पाय आपल्याला शरीरापासून शक्य तेवढा लांब नेऊन बस रिलॅक्स ठेवायचंय। पोझिशन होल्ड करणार आहोत। 10 काउंट। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। रिलॅक्स। हाच प्रकार विरुद्ध बाजूने। डावा पाय उचलायचा आहे आणि जेवढा शक्य आहे तेवढा दूर नेऊन ठेवायचा आहे। उजवा पाय स्ट्रेट असेल आपला,
जागेवर. पोझिशन होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. पाय जागेवरती आणायचे, दोन्ही पाय फोल्ड करायचे. दोन्ही हात आपले आपल्या शोल्डर लेंथला स्ट्रेट ठेवायचे. पूर्ण दोन्ही पाय ऍट अ टाइम आपण उजवीकडे आणणार आहोत. पोझिशन होल्ड करायचे. जास्तीत जास्त आपल्या कंबरेमध्ये आपल्याला ट्विस्ट जाणवतोय. पूर्णपणे आपले दोन्ही पाय आपल्या राईट साइडला आहेत, तर आपल्याला मान ही लेफ्टला न्यायची. पोझिशन होल्ड करणार आहोत 10 काउंट. जास्तीत जास्त स्ट्रेच आपल्याला आपल्या कमरेमध्ये जाणवतोय. रिलॅक्सेशन फील आपल्याला आपल्या पायांमध्ये होतंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. हाच प्रकार विरुद्ध बाजूने. दोन्ही पाय डावीकडे जातील ऍट अ टाइम. लोअर भाग जो आहे आपल्या बॉडीचा तो पूर्णपणे ट्विस्ट झाला पाहिजे. आपला चेहरा आता उजवीकडे आहे. पाय आपले डावीकडे गेलेत, तर आपला पूर्ण फेस आपल्याला उजवीकडे न्यायचा आहे. अप्पर बॉडी पूर्णपणे आपली मॅटला चिटकलेली ठेवायची आहे आणि फक्त लोअर बॉडी आपल्याला ट्विस्ट करायची आहे. होल्ड करणार आहोत 10 काउंट्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूवारपणे परत यायचे आपल्याला. दोन्ही पाय सरळ करून घ्यायचे आणि पूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे शवासन. दोन्ही हातांना आपल्या शरीराच्या बाजूला ठेवायचं आहे. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर ठेवणार आहोत आणि दोन्ही पायांच्या करंगळ्या पूर्णपणे जमिनीला टेकलेल्या. पूर्णपणे पाय रिलॅक्स, हात रिलॅक्स, पूर्ण आपलं शरीर रिलॅक्स. मान कुठल्याही एका दिशेला सैल आपल्याला सोडायची. ज्याप्रमाणे शव असतं किंवा डेड बॉडी असते, त्याप्रमाणे आपलं पूर्ण शरीर आपल्याला शिथिल सोडायचं. एक दीर्घ श्वास नाभीपर्यंत. हळुवारपणे श्वास बाहेर टाकायचा. हळुवारपणे पायाच्या बोटांकडे आपण जाणार आहोत. पायाची बोट, पायाचा तळवा, पायाचा घोटा, पूर्णपणे पायाचे काफ मसल्स, गुडघे, गुडघ्यांची बॅक साइड, मांड्या, मांड्यांची बॅक साइड, पूर्णपणे कमरेचा भाग, नितंबांचा भाग, पोटाचा भाग, पाठीचा भाग, छातीचा भाग, दोन्ही शोल्डर्स, मेरुदंड, हाताची मनगट, हाताचा तळवा, हाताची बोट, पूर्णपणे गळ्याचा भाग, मानेचा भाग, हनुवटी, ओठ, कान, नाक, डोळे आणि आपलं कपाळ, क्राउन एरिया पूर्णपणे आपण शिथिल करून घेतोय. एक दीर्घ श्वास घ्यायचा नाभीपर्यंत आणि हळुवारपणे श्वास आपल्याला बाहेर टाकायचा. पूर्ण लक्ष आपल्या श्वासांकडे. पूर्ण शरीर आपल्याला शिथिल जाणवतंय, रिलॅक्स जाणवतंय. आपल्या पायाच्या बोटापासून ते आपल्या केसांपर्यंत कुठलाही ताण, तणाव, टेन्शन, एन्झायटी, स्टिफनेस बॉडीमध्ये कुठलाही आपला उरलेला नाहीये. पूर्णपणे आपल्याला रिलॅक्स फील होतं. दीर्घ श्वास नाभीपर्यंत घेऊया आणि हळुवारपणे श्वास बाहेर टाक. पूर्ण लक्ष आपल्या श्वासांकडे. येणारा श्वास पॉझिटिव्ह एनर्जी शरीरात घेऊन येतोय आणि जाणारा श्वास निगेटिव्हिटी पूर्णपणे बाहेर येणार. डोळे अलिगद बंदच असणार आहेत आपले. हळुवारपणे दोन्ही पाय फोल्ड करून घ्यायचे.
दोन्ही हात फोल्ड करून आपल्या पोटावरती हात ठेवायचे. जेव्हा आपण दीर्घ श्वसन करतोय तेव्हा आपलं पोट वरच्या दिशेने बाहेर येते आणि श्वास सोडतोय तेव्हा पोट मध्ये जात. दीर्घ श्वसन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यादा से ज्यादा लंबी सांस हमें लेने की कोशिश करना है एंड डीप एक्सेल करना है. पूरा ध्यान श्वास की तरफ. हळूवारपणे पायाची बोटं आपल्याला हलवून घ्यायची आहे. हाताची बोटं हलवून घ्यायची आहे. दोन्ही हातांची तळवं एकमेकांवर घासायची आहे. ऊर्जा निर्माण करत आपल्या पापण्यांवरती ठेवून घ्यायची. अलगद पापण्यांची उघडझाप आपल्याला करून घ्यायची आहे. डोळे अलगद उघडणार आहोत. हळूवारपणे उजव्या कुशीवर आपल्याला वळायचं आहे. एक दीर्घ श्वसन करणार आहोत. या स्थितीमध्ये डाव्या हाताचा सपोर्ट घ्यायचा आहे आणि उठून बसायचं. दीर्घ श्वसन करायचंय. नाभीपर्यंत आपला श्वास जातोय आणि पूर्णपणे श्वास आपला बाहेर येतो. फेस योगा घेऊयात. सिरम किंवा हे आपल्याला ऑइल घेऊन यायचंय. फेस सिरम. फेस सिरम. पाठ मान सरळ ठेवायची आहे. पूर्ण लक्ष आपलं आपल्या श्वासांकडे. थोडस प्राणायाम आपण करूयात. अनुलोम विलोम, भ्रामरी आणि त्यानंतर फेस योगा. चला, पाठ मान सरळ ठेवायची आहे. हाताची आपल्याला विष्णू मुद्रा लावायची. अंगठा स्ट्रेट, अंगठ्यानंतरची दोन्ही बोटं फोल्ड आणि दोन बोटं स्ट्रेट. उजवी नॉस्ट्रिल बंद करायची आहे. डावीनी श्वास घ्यायचा आहे. उजवीनी बाहेर टाकायचं आहे. परत उजवीनी घेणार आहोत. डावीनी बाहेर. अल्टरनेटिव्ह चालू ठेवायचं आहे. ज्या नॉस्ट्रिलनी श्वास बाहेर टाकतोय तिनेच श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. पूर्ण लक्ष आपलं आपल्या श्वासांकडे असणार आहे. हो, तर डोळे बंद करू शकता, जेणेकरून जास्तीत जास्त लक्ष आपलं आपल्या श्वासांकडे लागेल.
रिलॅक्स. एक दीर्घ श्वास नाभीपर्यंत. हाताची षण्मुखी मुद्रा आपल्याला लावायची आहे. करंगळी आपली आपल्या हनुवटीवरती, रिंग फिंगर आपल्या नॉस्ट्रिलच्या खाली, मिडल फिंगर आपलं आपल्या नॉस्ट्रिल वरती आणि इंडेक्स फिंगर हळुवारपणे डोळ्यावरती, कुठलाही दबाव न देता. या स्थितीतून आपल्याला पूर्णपणे कानाचे चापे बंद करायचे आहेत. दीर्घ श्वास करायचा आहे. नाभीपर्यंत श्वास घेणार आहोत आणि श्वास सोडत आपल्याला जसा मधमाशी घोंगावते तसा आपल्याला हमिंग साऊंड क्रिएट करायचा आहे पूर्ण श्वास संपेपर्यंत. 3 श्वास घेणार आहोत या पद्धतीने. चला स्टार्ट करूया. दीर्घ श्वसन. डोळे बंदच राहू द्यायचे आहेत आणि हळुवारपणे दोन्ही हात आपले नमस्कार स्थितीत येते. पूर्ण लक्ष केंद्रित करायचे आपल्या मस्तिष्कामध्ये, जे व्हायब्रेशन्स क्रिएट झालेत त्यांच्याकडे. दीर्घ श्वसन चालू ठेवायचंय. दीर्घ श्वास आपला नाभीपर्यंत जातोय आणि हळुवारपणे श्वास आपण बाहेर. दोन्ही भुवयांच्या मध्ये आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय. ज्याही देवाला, ज्याही रिलिजनला आपण मानतोय त्यांची इमेज आपल्याला त्या ठिकाणी क्रिएट करायची. आपल्या देवाला धन्यवाद द्यायचे, आपल्या स्वतःला धन्यवाद द्यायचे, आपल्या गुरूंना धन्यवाद द्यायचे. या स्थितीतून आपण शांतीपाठ घेऊयात. ओम सर्वे भवन्तु सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. दोन्ही हातांची तळवे एकमेकांवर घासायची आहे. उष्णता निर्माण करायची. अलगद आपल्या पापण्यांवरती ठेवत पापण्यांची उघडझाप आपल्याला करायची 3 वेळा. परत एकदा हातांचं दर्शन करणार आहोत. पूर्ण हाताच्या उंजळीत आपल्याला आपला फेस घ्यायचा आहे. एक दीर्घ श्वसन करणार आहोत या स्थितीत. दोन्ही हात क्रॉस करत पूर्ण शरीरावरून हात फिरवून घ्यायचा आहे. अलगद डोळे उघडायचे. चला रिलॅक्स बसायचंय. पाठ मान सरळ नाही ठेवली तरी चालेल. रिलॅक्स सुखासनात जसं आपल्याला बसता येईल तसं. दीर्घ श्वसन चालू ठेवणार आहोत. एक छानशी स्माइल आपल्या चेहऱ्यावर असेल. पूर्ण फेसला आपल्याला सिरम लावून घ्यायचा आहे. इझिली आपला हात आपल्या फेस वरून स्लिप होईल या पद्धतीने. ऑइल असलं तरी चालेल फेस योगानंतर, पण आपल्याला थंड पाण्याने आपला फेस वॉश करायचा. कारण जर आपण ऑइल आपल्या फेसवर ठेवलं तर आपल्याला पिंपल्स येण्याची शक्यता असते. चला आपल्याला काय करायचंय, थोडेसे फेसचे सूक्ष्म व्यायाम करायचे. डोळे मोठे करायचे
रिलॅक्स करायचे. मोठे करायचे, रिलॅक्स करायचे. रिलॅक्स म्हणजे बंद करायचे डोळे. परत मोठे करूयात. रिलॅक्स, बंद. 10 काउंट. फील करायचंय जे मसल्स आपले ताणले जात आहेत त्यांच्याकडे. हे करत असताना आपल्या कपाळावरती आठ्या पडणार नाहीत याची काळजी घेत आपल्याला पूर्णपणे डोळे मोठे करायचे शक्य तेवढे आणि परत आपल्याला डोळे बंद करायचे. रिलॅक्स, डोळे बंद ठेवायचे. 10 सेकंड्स. हळूवारपणे डोळे उघडायचे. दोन्ही हाताच्या बोटांनी आपल्याला या पद्धतीने प्लेस करायचंय आणि छताकडे बघायचंय. पोझिशन होल्ड. 10 काउंट्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डोळे बंद. हात रिलॅक्स काढून घ्यायचे. हळूवारपणे डोळे उघडायचे आहेत. या स्थितीतून आपल्याला फक्त आयब्रोज वरती करायचे आहे आणि खाली करायचे. 10 काउंट्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. या स्थितीतून आपल्याला छताकडे बघत एक सेकंड ना. आपल्या फेसच्या ज्या ठिकाणी आपला थर्ड आय असतो त्या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने प्रेस करायचंय. डोळे अलगद बंद करायचे. एक दीर्घ श्वास नाभीपर्यंत. जास्तीत जास्त 4ही बोटांनी आपल्याला त्या ठिकाणी प्रेस करायचा प्रयत्न करायचा. पोझिशन होल्ड करणार आहोत. 5 काउंट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. या स्थितीतून आपल्याला या पद्धतीने मसाज द्यायचे आपल्या फोरहेडला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अपलिफ्ट करायचा आपला फेस. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. लेफ्ट साइडला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पूर्णपणे आपल्याला आपल्या नॉस्ट्रिलच्या या ठिकाणी 4ही बोटांनी पकडायचंय आणि जो हा गाल आहे तो आपल्याला या पद्धतीने कर्व करत वरती या पद्धतीने मसाज द्यायचा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विरुद्ध दिशेने हाच प्रकार. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दोन्ही हाताचा लॉक पूर्णपणे या ठिकाणी प्रेस करायचंय. होल्ड करूयात 5 काउंट्स. 1, 2, 3, 4, 5. कंटिन्यू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आयब्रोजला या हाच लॉक आपल्याला सेम आपल्या आयब्रोच्या खाली एक बोट असेल आणि एक वरती. 1, 2, 3, 4, 5,
6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स करायचे आहे. या स्थितीतून आपल्याला दोन्ही गालांमध्ये आपल्याला हवा फुगवायची आहे. या पद्धतीने पूर्ण आपल्या फेसवरती उष्णता निर्माण झाली पाहिजे आणि छताकडे बघायचंय. रिलॅक्स म्हणेपर्यंत होल्ड करणार आहोत. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास नाभीपर्यंत. परत एकदा हाच प्रकार आवृत्ती स्वरूपात. इंडेक्स फिंगर ओठांवरती जास्तीत जास्त ताण निर्माण करायचा आपल्याला या ठिकाणी. रिलॅक्स. फिश फेस तयार करायचा आहे. दोन्ही गाल स्क्वीज करायचे आणि छताकडे बघायचे. रिलॅक्स. पूर्णपणे छताकडे बघत आपण काय करणार आहोत, पूर्ण जो आपला फेस आहे तो पूर्ण एक्सपांड करायचा या पद्धतीने आणि पूर्ण स्क्वीज करायचा. डोळे बंद आणि ओठांचं पाऊट. चला 10 काउंट. जास्तीत जास्त पूर्ण फेस मसल्स वरती आपली उष्णता निर्माण झाली पाहिजे. जास्तीत जास्त मोठा आ करण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा मोठा आ आपण करतोय तेव्हा डोळे देखील आपले मोठे होणार आहेत. चलो स्टार्ट. रिलॅक्स. यावेळेस फक्त हा जो जबडा आहे तो फक्त खाली येईल. पूर्ण हा वरती घेऊन जायचा जेणेकरून इथलं साईड फॅट आपलं कमी होईल. चला फक्त जबड्यावरती काम करायचंय. मोठा आ आणि वरती घेऊन जायचं छताकडे बघत. दोन्ही हात आपले आपल्या कॉलर बोन वरती असतील. जास्तीत जास्त ताण आपल्याला आपल्या गळ्यामध्ये जाणवेल. रिलॅक्स. दीर्घ श्वास नाभीपर्यंत. हळुवारपणे आपल्याला हातांमध्ये घर्षण निर्माण करायचे, उष्णता निर्माण करायची. आपल्या डोळे आणि कपाळ या ठिकाणी प्लेस करणार आहोत हात. परत एकदा हातांचं घर्षण. जास्तीत जास्त उष्णता निर्माण करायची आहे. हाफ फेस वरती आपल्याला हात ठेवायचे. रिलॅक्स. टॅपिंग स्टार्ट करायची आपल्या थर्ड आयच्या ठिकाणी. हा प्रकार आपण डोळे बंद करून करणार आहोत. एकदा बघून घ्या काय करायचंय आपल्याला. स्टार्टिंगला या ठिकाणी टॅपिंग करायची. हळुवारपणे या ठिकाणी यायचंय. इथे जास्त टॅपिंग. परत हळुवारपणे डोळ्यावरती, नंतर गालावरती हळुवारपणे या पद्धतीने यायचंय आणि परत आपण हीच सेम टॅपिंग करत जाणार आहोत. नॉस्ट्रिल वरून हळुवारपणे डोळ्यावरून या ठिकाणी जास्त टॅपिंग करायची आणि लास्टला येते. हे सगळं डोळे बंद करून करणार आहोत आणि आपल्याला पूर्ण लक्ष द्यायचंय आपल्या फेसकडे, आपल्या जे आपण टॅप करतोय त्याच्याकडे. चला स्टार्ट करूया. डोळे बंद. रिलॅक्स फील करायचंय. पूर्ण लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये ठेवत जे टॅप टॅप आपण करतोय त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायचंय. एक थोडीशी व्हाईट लाईट आपल्याला दिसते जी की कमी आणि जास्त होताना आपल्याला फील होते. हळुवारपणे पुढे जाऊया. टॅप टॅप करत आपल्याला आयब्रोच्या लास्ट पॉइंटला यायचंय. या ठिकाणी टॅपिंग स्टार्ट करायची आहे आणि पूर्ण लक्ष आपल्या श्वासांकडे देत
हळूवारपणे आपल्याला आपल्या डोळ्यांवरती यायचंय, डोळ्यांवरती टॅप टॅप करायचंय. हळूवारपणे, कुठलाही दाब न देता. हळूवारपणे खाली यायचंय आपल्या गालांकडे, नॉस्ट्रिल वरती, ओठांकडे, हनुवटीकडे आणि खाली आपल्या थायरॉइड ग्लॅन्ड ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी. हळूवारपणे रिटर्न जाणार आहोत. हनुवटी, ओठ, गाल, डोळे, आयब्रोचा लास्ट पॉइंट आणि दोन्ही आयब्रोच्या मध्ये टॅपिंग करायचे आणि प्रेस करायचे. होल्ड करणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्यायचा या स्थितीतून आणि हळूवारपणे श्वास बाहेर टाकत डोळे आपल्याला उघडायचे आहेत. रिलॅक्स. ओके, वर्गविराम. सोमवारी भेटू. उद्या सुट्टी. चलो बाय. सगळ्यांनी थंड पाण्याने फेस धुवायचा आहे आणि बसून शांतपणे एक ग्लासभर पाणी प्यायचंय. आणि सोमवारी वर्कशॉप आहे ना? सोमवारी 5:30 ला. पण थोडस आसन वगैरे होतात ना, तेवढंच. किंवा हा. मग जर तुम्हाला मॉर्निंगला करायचं असेल तर त्या दिवशी करू शकता 6 ते 7 जमत असेल तर. अच्छा, ठीक आहे ना, पाहते जसं जमलं. चालेल. ठीक आहे. ओके, चलो बाय.